शेतकरी मित्रांनो, दुष्काळात आपला मित्र म्हणजे ऊसाची वाढ. लक्षात घ्या, आपल्याला आपल्या गाई म्हशींचं पोट फेब्रुवारीपासून जुलैपर्यंत भरायचं आहे. ऊस आणि ऊसाचे वाडे आपल्याला फारच उपयोगी पडणार आहेत. पण ऊसाच्या वाड्याचं जर मुरघास बनवलं एकदम बेस्ट. आम्ही जनरली सांगतो की ऊसाचे वाडे खाऊ घालू नका. जर तुमच्याकडे दुसरा हिरवा चारा असेल तर ऊसाचे वाडे कमीत कमी खाऊ घाला. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जनावराला 5 ते 10 किलो ऊसाचे वाडे खाऊ घातले जातात. ऊसाच्या वाड्यामध्ये काय असं आहे की ज्याच्यामुळे ऊसाचे वाडे चांगले नाहीत? त्याच्यामध्ये ऑक्झलेट असतं. ऑक्झलेट हे शरीरातलं कॅल्शियम कमी करतं. त्यामुळे प्रजनन क्षमतेवर फरक पडतो, दुधाच्या उत्पादनावर फरक पडतो. पण आपण जर ऊसाच्या वाड्याचा मुरघास बनवला तर ऑक्झलेटचं प्रमाण कमी होतं आणि ऊसाचे वाडे आपण आरामात आपल्या जनावराला खाऊ घालू शकतो. लक्षात घ्या, आपण आपल्या जनावराला हिरवा चारा, सुका चारा, पशुखाद्य, ऊसाचे वाडे याच्यातून काय खाऊ घालतो? तर आपण त्यांना कर्बोदका खाऊ घालतो, प्रथिनं खाऊ घालतो, फॅट खाऊ घालतो, व्हायटॅमिन खाऊ घालतो, मिनरल खाऊ घालतो. आता ऊसाच्या वाड्यामध्ये जर आपण बघितलं तर 30% शुष्क पदार्थ आहे आणि 17% पाणी आहे. या 30% शुष्क पदार्थामध्ये 50% असं कर्बोदक आहे, असा तंतुमय पदार्थ आहे की जो जनावरं पचवू शकतात. ऊसाच्या वाड्यामध्ये 5 ते 6% प्रथिनं असतात. ऊसाच्या वाड्यामध्ये 1% फॅट असतं. त्यामुळे ऊसाच्या वाड्याची चाप कटरमध्ये मस्त कटिंग करून घ्यायची आणि मार्केटमध्ये आता सायलेज इनॉक्युलंट मिळतात. 4-5 कंपन्यांचे प्रॉडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याच्यातली हवा काढायची. सायलेज बॅगमध्ये भरा किंवा तुम्ही जर खड्डा बनवला असेल सायलेजचा मुरघाससाठी तर त्याच्यामध्ये हा कुट्टी केलेला ऊसाचा वाडा भरा, त्याच्यामधली हवा काढा आणि ते पॅक करून ठेवून द्या. 45 दिवसानंतर तुमचा मुरघास तयार होणार. त्यामुळे आता जर तुमच्याकडे ऊसाचे वाडे असतील आणि आपण जेव्हा ऊस कापतो त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणावरती ऊसाचे वाडे आपल्याला उपलब्ध होतात आणि आपल्याला विकलं तर फार किंमत मिळत नाही. त्यामुळे या ऊसाच्या वाड्याचं आपण जर मुरघास बनवून ठेवलं तर आपल्या गाई म्हशींसाठी कामास येईलच. आणि जर तुमच्याकडे जास्त असेल तर तुमच्या गावातल्या बाकी शेतकरी मित्रांना तुम्ही ते आरामात 3 ते 4 रुपये किलो विकू शकता.